विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 7 भारतातील बेरोजगारी यास सुरुवात करत आहोत. भारतातील बेरोजगारी म्हणजेच भारतातील बेकारी या प्रकरणाला आज आपण सुरुवात करूया. भारतामध्ये प्रमुख 3 प्रश्न आहेत. त्या 3 प्रश्नांपैकी हा एक प्रश्न बेरोजगारी म्हणजेच बेकारी हा आहे. पहिला प्रश्न माननीय मुसळे मॅडमनी आपल्याला शिकवला, तो प्रश्न म्हणजे भारतातील लोकसंख्या. दुसरा प्रश्न भारतातील बेकारी आणि तिसरा प्रश्न तो म्हणजे भारतातील दारिद्र्य. भारतातील वाढणारी लोकसंख्या, वाढणारी बेकारी आणि वाढणारं दारिद्र्य हे भारतातील अर्थव्यवस्थेला त्रासदायक ठरतं. यामुळे इयत्ता 11वी या प्रकरणाचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण बेकारी म्हणजे काय या बेकारीचा अर्थ म्हणजेच व्याख्या समजावून घेऊया. ज्या परिस्थितीत 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही, अशी व्यक्ती बेकार होय. पुन्हा एकदा थोडक्यात व्याख्या सांगतो. म्हणजे जी व्यक्ती प्रचलित वेतन दरावर काम मागते आहे, त्याची काम करण्याची शैक्षणिक शारीरिक पात्रता आहे, तरी सुद्धा त्या व्यक्तीला काम मिळत नाही, अशा व्यक्तीला आपण बेकार समजतो. एक व्यक्तीस रोजगार नसणे म्हणजे ती व्यक्ती आठवड्यातील किमान काही तास काम करत असली पाहिजे, या अर्थाने ही बेकारी आपण तपासतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काम करण्याची तयारी आहे, त्याची शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता आहे, मात्र आठवड्याभरामध्ये त्याला बरेचसे तास काम उपलब्ध होत नाही, अशी व्यक्ती बेकार होय. भारतामध्ये एखादी व्यक्ती जर आठवड्याला 14 तासापेक्षा कमी काम करत असेल, म्हणजे त्याला व्यक्तीला कमी काम मिळत असेल 14 तासापेक्षा, तर ती व्यक्ती ही बेरोजगार समजली जाते. सुरुवातीला आपण बेरोजगारीचे प्रकार पाहू. बेरोजगारीचे प्रमुख 2 प्रकार आहेत. यातला पहिला प्रकार म्हणजे ग्रामीण बेरोजगारी आणि दुसरा प्रकार शहरी बेरोजगारी. ग्रामीण आणि शहरी बेरोजगारी वेगवेगळ्या प्रकारची दिसते. ग्रामीण बेकारी ही 2 प्रकारची आहेत. हंगामी बेकारी आणि दुसरा प्रकार छुपी किंवा प्रच्छन्न बेकारी. तर शहरी बेरोजगारीमध्ये सुशिक्षित बेकारी आणि औद्योगिक बेकारी ही दिसून येते. तर औद्योगिक बेकारीचे सुद्धा 4 प्रकार आहेत. त्यामध्ये तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी इत्यादी प्रकार या बेरोजगारीचे आहेत. हे बेरोजगारीचे प्रकार आपण सविस्तर पाहूया. सुरुवातीला ग्रामीण भागातील बेरोजगारी म्हणजे ग्रामीण बेरोजगारी आपण पाहूया. ग्रामीण बेरोजगारी 2 प्रकारची आहे. यातला पहिला प्रकार म्हणजे हंगामी बेकारी. तर ग्रामीण भागात बहुतांशी शेती क्षेत्रावर उपजीविका करणारी अनेक मोठी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात हंगाम काळातच बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना काम उपलब्ध होतं आणि बाकी 5 ते 7 महिने या अनेक लोकांना, शेतमजुरांना किंवा शेतीवर आधारित असणाऱ्या लोकांना काम उपलब्ध होत नाही, अशा लोकांना हंगामी बेकारी म्हणतात. यामध्ये शेतीबरोबरच बँड पथक, साखर कारखाना कामगार वर्ग, त्याच्यानंतर बर्फ फॅक्टरी कामगार वर्ग, त्याच्यानंतर पर्यटन मार्गदर्शन करणारे जे काही गाईड्स असतात ते, त्यानंतर मासेमारी इत्यादी व्यवसायामध्ये ही हंगामी बेकारी मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर ग्रामीण बेकारीचा म्हणजेच बेरोजगारीचा दुसरा प्रकार छुपी किंवा प्रच्छन्न बेकारी. तर छुपी बेकार किंवा प्रच्छन्न बेकार म्हणजे वरवर पाहता व्यक्ती काम करताना दिसतो, मात्र प्रत्यक्षात त्या क्षेत्रामध्ये त्याला काम उपलब्ध नसते. आता उदाहरणार्थ
एका जमिनीच्या तुकड्यात 4 कामगारांना काम पुरेल एवढंच काम आहे, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी 10 कामगार काम करतात. म्हणजे एकूण 4च व्यक्तींना रोजगार पुरेसा आहे, रोजगार पुरेल एवढंच त्यामध्ये काम आहे, मात्र प्रत्यक्षात 10 व्यक्ती काम करतात. मग उरलेले 6 व्यक्ती हे छुपे बेकार होय किंवा प्रच्छन्न बेरोजगारी त्यांना म्हणता येईल. बेरोजगारीचा दुसरा प्रकार तो म्हणजे नागरी बेरोजगारी, म्हणजे शहरी बेरोजगारी. नागरी म्हणजे शहरी बेरोजगारी. म्हणजे शहरात आढळणाऱ्या बेकार व्यक्तींना, बेरोजगार व्यक्तींना नागरी बेरोजगारी असे म्हणतात. आता शहरी बेकारी म्हणजेच बेरोजगारी पुढील प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. यातला प्रकार क्रमांक 1 सुशिक्षित बेकारी. म्हणजे व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे, त्याची शैक्षणिक पात्रता आहे, पण रोजगार मिळत नाही, अशा व्यक्तीला सुशिक्षित बेकार असे म्हणतात. उदाहरणार्थ पदवी त्याच्याकडे आहे, पदवी घेऊन तो शिक्षण पूर्ण करून काम पाहत आहे किंवा काम मिळवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला काम मिळत नाही, अशी व्यक्ती म्हणजे सुशिक्षित बेकारी, बेरोजगार होय. यामधला दुसरा प्रकार तो म्हणजे औद्योगिक बेरोजगारी. आता शहरामध्ये कारखाने, उद्योग क्षेत्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर या कारखान्यांमध्ये पाहायला मिळते. आता ही बेकारी कुशल किंवा अकुशल कामगारांनाही अनुभवायला मिळते. काही काळ ही बेकारी खूप वाढलेली सुद्धा दिसते. औद्योगिक बेकारीचे प्रमुख कारण म्हणजे मंद औद्योगिक वृद्धी, वेगाने वाढणारी लोकसंख्या, त्याच्यानंतर योग्य प्रशिक्षणाचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता इत्यादी अनेक कारणांमुळे या औद्योगिक बेकारीला आपल्याला सामोरं जावं लागत आहे. औद्योगिक बेरोजगारीचे प्रमुख 4 प्रकार आहेत. यामध्ये पहिला प्रकार तांत्रिक बेरोजगारी. तर उच्च तंत्रज्ञानामुळे किंवा चांगल्या तंत्रज्ञानामुळे ही बेकारी निर्माण होते. म्हणजे मोठं यंत्र अनेक कामगारांचं काम करतं आणि बाकी यंत्र चालवण्याव्यतिरिक्त बाकी कामगारांना काम उपलब्ध होत नाही, त्याला म्हणायचं तांत्रिक बेरोजगारी. म्हणजे एखाद्या कारखान्यामध्ये मोठं यंत्र बसवलं तर ते यंत्र अनेक कामगारांचं काम करत असल्याने अनेक कामगारांना काम उपलब्ध होत नाही. यातला दुसरा प्रकार तो म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये संघर्षामुळे निर्माण होणाऱ्या बेकारीस संघर्षजन्य बेरोजगारी म्हणतात. यामध्ये यंत्रातील बिघाड, वीज टंचाई, कच्च्या मालाचा अभाव, त्यानंतर कामगारांचा संप किंवा मालक कामगार यांच्यातील कलह इत्यादीमुळे ही बेकारी निर्माण होते. औद्योगिक बेकारीचा तिसरा प्रकार तो म्हणजे चक्रीय बेरोजगारी. व्यापार चक्रामुळे ही बेरोजगारी निर्माण होते. यामुळे यास चक्रीय बेकारी म्हणतात. आता तेजी मंदीमुळे निर्माण होणारी बेकारी ही चक्रीय बेकारी होय. थोडक्यात मंदीच्या काळामध्ये अनेक कामगारांना काम उपलब्ध होत नाही. जसं काय आता यावर्षी कोरोना महामारीमुळे अनेक लोकांचे रोजगार गेलेले आहेत. ही व्यापारामध्ये मोठी आलेली मंदी होय. औद्योगिक बेरोजगारीचा शेवटचा प्रकार ती म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी. तर संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलांमुळे ही बेरोजगारी निर्माण होते. अर्थात अर्थव्यवस्थेमध्ये जर बदल झाले तर त्या बदलामुळे अनेक लोकांना बेकार राहावं लागतं. त्यामुळेच ही बेकारी संरचनात्मक बेकारी होय. आता यातलं जर सुंदरसं उदाहरण द्यायचं ठरलं तर पूर्वी घोडागाडी होती. ही घोडागाडी बंद होऊन ऑटो रिक्षा आली. म्हणजेच काय, यांत्रिक पद्धतीने घोडागाडीची जागा ऑटो रिक्षाने घेतली. म्हणजे अर्थव्यवस्थेत जी काही सुधारणात्मक किंवा प्रगतीतात्मक किंवा अनेक त्याच्यात व्यवसायामध्ये प्रगती होते आणि जुने व्यवसाय आपोआप बंद होतात.
आणि यामुळे ही बेकारी निर्माण होते. धन्यवाद.